नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टेट बोर्ड मॅथ सब चॅनलवर. तर आज आपण शिकणार आहोत शतमान स्तंभालेख. शतमान स्तंभालेख शिकायच्या आधी आपण 11.1 आणि 11.2 सराव संच बघितले आहे. त्यामध्ये आपण काय शिकलो आहे? मध्ये शिकलो आहे. ठीक आहे, मध्ये शिकलो आहे. अजून काय शिकलो आपण? मध्ये म्हणजेच काय मेन शिकलो. अजून एक काय स्तंभालेख शिकलो, विभाजित स्तंभालेख. विभाजित स्तंभालेख शिकलो. विभाजित स्तंभालेख म्हणजेच काय सब डिवायडेड बार ग्राफ. ठीक आहे, सब डिवायडेड काय शिकलो? बार ग्राफ शिकलो. ते कसं काढायचं आणि त्याचे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे ते बघितले आपण. आता यामध्ये आपल्याला काय शिकायचंय? शतमान स्तंभालेख शिकायचंय. तर शतमान स्तंभालेख म्हणजे काय असते? तर विभाजित स्तंभालेखाचेच एक ते काय आहे? रूप आहे. आपल्याला सगळं पूर्ण ह्याच्यासारखंच करायचं आहे, शतमान स्तंभालेखाप्रमाणेच. फक्त तिथं काय पूर्ण व्हॅल्यू फाइंड करताना काय करायचं? त्या स्तंभालेखाची उंची किती? 100 एकक घ्यायची आहे. ठीक आहे, तर हे बघा आता काय करायचं आपल्याला. शतमान स्तंभालेखात सर्व स्तंभ काय पाहिजे? 100 एकक उंचीचे घ्यायचे. काय करायचे? हे बघा इथं 100 एकक उंचीचे घेतले. प्रत्येक स्तंभात जसं आपण हे विभाजित स्तंभालेखामध्ये दाखवलं तसंच दाखवायचं. 2 माहिती असल्या तर 2 दाखवायचे, 3 असल्या तर 3 दाखवायचे. आता इथं बघा, इथं 2 आहेत. ठीक आहे, जगलेले झाडं आणि उरलेले झाडं. न जगलेली झाडं. तर बघा हे इथं जे व्हाईट दाखवलंय हे न जगलेली आणि हे जगलेली, म्हणजे काय 2 माहिती दाखवल्या आहेत. फक्त काय सर्व स्तंभ काय हे जे बार आहे ते किती? 100 उंचीचे घ्यायचे आहेत. 100 एकक उंचीचे. बाकी सगळं जे विभाजित स्तंभालेखाप्रमाणेच हे पण करायचे आहे. तर आता बघूया आपण काय आपल्याला सराव संच काय शिकायचं आहे. 11.3 शिकायचं आहे. तर 11.3 बघूया आपण. खालील सारणीतील माहितीवरून शतमान स्तंभालेख काढा. आपल्याला शतमान स्तंभालेख काढायचे आहे. तर शतमान स्तंभालेख काढताना पहिल्यांदा काय करायचं आहे? तर प्रत्येक स्तंभाची लांबी काय घ्यायची आहे? 100 घ्यायची आहे. ठीक आहे, प्रत्येक स्तंभाची लांबी किती घ्यायची? 100 घ्यायची आहे. 100 एकक घ्यायची आहे. ठीक आहे, बाकी मग जसं आपण विभाजित स्तंभालेखामध्ये केलं तसंच करायचं आहे सगळं. तर आता आपण हे काढून घेऊया. तर बघा विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न पहिला काय सराव संच 11.3 मधला. तर काय एक सारणी दिली आपल्याला, इयत्ता 8वीची तुकडी. हे बघा ABCD दिलं आहे आपल्याला, ABCD. आणि नंतर काय दिलंय? गणितात श्रेणी A मध्ये आलेले विद्यार्थी हे 45, हे बी क्लास मध्ये 33, C मधले 10 आणि D मधले 15 A श्रेणीमध्ये आलेले विद्यार्थी आहेत आणि एकूण विद्यार्थी हे 60 आहेत. ठीक आहे, तर हे ह्या तुकड्या आहेत ABCD मधून A श्रेणीमध्ये आलेले विद्यार्थी 45, 33, 10 आणि 15 आणि हे टोटल दाखवले. ठीक आहे, हे टोटल आहेत 60, 15 आणि 60, 55, 40 आणि 75. ठीक आहे, तर बघूया आपण. तर बघा आपण आता हा टेबल तयार करून घेतला. हे इयत्ता 8वीची तुकडी. हे काय ABCD हे पहिलं जसं तसं. मग गणितात श्रेणी A मध्ये आलेले विद्यार्थी, गणितात A श्रेणीमध्ये आलेले विद्यार्थी 45, 33, 10 आणि 15 आणि एकूण विद्यार्थी हा एवढा. हे 3 कॉलम हे आपण जसे ते तसे केले. ठीक आहे, 60, 55, 40 आणि 75. आता आपण काय फाइंड केलं आणखी? आपल्याला इथं शतमान स्तंभालेख काढायचे. आपल्याला काय काढायचंय? शतमान स्तंभालेख काढायचंय, म्हणून आपण पर्सेंटेज काढले. ठीक आहे, शतमान स्तंभालेखासाठी. तर बघा आता काय केलं आपण पर्सेंटेज काढायसाठी.
हे गणितात श्रेणी ए मध्ये आलेले विद्यार्थी किती आहेत? 45. किती मधून? हे 45 विद्यार्थी, 45 विद्यार्थी किती मधून आहेत बघा, हे 45 60 मधून, मग उरलेले दुसऱ्या श्रेणीमध्ये आलेले असतील. म्हणून आपण काय बघा, आता किती पर्सेंटेज होतं ते फाइंड केलं तर बघा, पर्सेंटेज फाइंड करताना जेवढे विद्यार्थी आले ते 45 आणि एकूण म्हणजे हे 60 गुणिला काय 100. 100 म्हणजे आपल्याला पर्सेंट फाइंड करायचे, म्हणून गुणिला 100. तर हे किती आले? हे 75% आले. ठीक आहे, हे आपण टेबल आधीच बनवून घेतलं इथं. मग आता इथं 33 बी सेक्शन मधले किती? 33 आणि टोटल आहेत 55. हे बघा, हे 33 आणि टोटल आहेत 55. तर आपण 33 भागीला काय केलं? हे 55, म्हणजे 55 मधून 33 ए श्रेणीमध्ये आले आणि पर्सेंटेज फाइंड करायचं म्हणून काय केलं? 100 केलं. ठीक आहे, मग हे किती झालं? हे 60% झाले. ठीक आहे, आता दुसरे सी सेक्शन मध्ये किती विद्यार्थी आले? 10 विद्यार्थी. किती मधून? 40 मधून. तर 10 विद्यार्थी 40 मधून म्हणजे किती झाले? आणि हे मग पर्सेंटेज म्हणून 100. तर हे बघा, 10 एक 10, 10 चौ 40 आणि हे 25 चौ 100, म्हणजे किती झाले? हे 25% झाले. आता 15, हे 15 आणि हे 75. ठीक आहे, 75 मधून किती? 15 विद्यार्थी गुणिला, मग हे काय केलं? 100 केलं. तर हे पण किती? 20% झाले. 5 ने भाग देऊ याला. ठीक आहे, हे झाले 20% इकडे. असे आपण हे फाइंड केले. आता हा आपला एक नवीन कॉलम झाला. ठीक आहे, हा कोणता? गणितात ए श्रेणी मिळवलेले विद्यार्थी. ठीक आहे, तर त्याचं शतमान म्हणजे पर्सेंटेज. ठीक आहे, तर हे झाले 75%, हे 60%, 25% आणि 20%. मग आता उरलेले विद्यार्थी, उर्वरित विद्यार्थी. तर मग आता हे 75% इथं झाले, 75% इथं झाले, तर मग उरतील किती? तर 25%. हे किती उरले? मग इथं हे झाले, उरले 25% झाले. 75 मधून किती गेले? 100 मधून 75 गेले. हे इथं उरले किती? 40%. इथं उरले किती? मग हे 25 ए श्रेणीमध्ये आले तर उरलेले 75% म्हणजे दुसरे कोणती बी सी श्रेणीमध्ये असतील. ठीक आहे, इथं मग 20% ए श्रेणीमध्ये तर उरलेले 80%. असं झालं हे. मग आपण हे 2 कॉलम आपण फाइंड केली, कारण आपल्याला इथं स्तंभ काढायसाठी. ठीक आहे, इथं आलेख काढायसाठी आपण. मग बघा, आता आता काय घेतलं आपण? हे एक वाय ऍक्सिस आणि हे एक्स ऍक्सिस आपण याच्या आधी आपण काढून दाखवलंय. हे स्केल घ्यायची आणि हे एक्स ऍक्सिस काढायचा, मग नंतर हा वाय ऍक्सिस काढायचा, स्केलने काढायचं. ठीक आहे, मग नंतर हे दोघांमधले डिस्टन्स काय करायचं? हे सेम ठेवायचं, ए बी सी आणि डी. ठीक आहे, हे आपण डिस्टन्स सेम घेतलं आणि हा शतमान असल्यामुळे आपण प्रत्येक स्तंभ कितीचा काढाय? 100चा काढलाय हा. ठीक आहे, शतमान असल्यामुळे. आणि मग आता आपल्याला किती भेटले? ए श्रेणी मधले किती? एकूण विद्यार्थी आपण काढले. एकूण विद्यार्थी किती आहेत? 60. ठीक आहे, तर 60 मधून आपल्याला काय? 45. तर मग किती पर्सेंट झाले ते? 75%. म्हणजे 75% म्हणजे हे बघा, 60 आणि 75% म्हणजे हे किती झाले? 60 आणि हे 70 आणि 80च्या मध्ये, म्हणजे हे 75% झाले. ठीक आहे, आता दुसरं काय आहे? 33 विद्यार्थी ए श्रेणीमध्ये आले. किती मधून? 55 मधून. तर 55 मधून 33 म्हणजे किती झाले? हे 60% झाले. तर 60%. तर बघा, दुसऱ्या वेळी पण आपण 100 पर्यंत काय काढला? हा स्तंभ काढला, म्हणजे हा कॉलम काढून घेतला 100चा आणि 60% दाखवायचे आपल्याला. ठीक आहे, तर हे 60% झाले इथं. मग तिसऱ्या सी मध्ये, सी सेक्शन मधले किती? 25 विद्यार्थी आले, तर म्हणून हा 30 आणि
20च्या मध्ये, इथे मध्ये 5 असेल, ठीक आहे. 30 आणि 20च्या मध्ये, म्हणून हे 25% झाले. आता डी सेक्शन मधले किती? 20%. डी सेक्शन मधले 20% म्हणजे हे इथं 20 वर हे काढून घेतलंय आपण. तर अशा प्रकारे आपण हा शतमान स्तंभालेख काढला, ठीक आहे. ते हे काढताना काय करायचं आपल्याला, हे सारख्या डिस्टन्सवर घ्यायचं, ठीक आहे. आणि हे 100 युनिट पर्यंत आपल्याला हे स्तंभ काढायचं, हे लक्षात ठेवायचं. हे युनिट, हे डिस्टन्स सेम ठेवायचे आणि मग आपल्याला दाखवायचं आहे. तर आपण इथं दाखवलं, हे बघा, हे जे ग्रीन कलरचं आहे हे ए श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, ठीक आहे. आणि हे जे उरलेले आहे, जे ब्लँक आहेत, ते उर्वरित विद्यार्थी, म्हणजे ते बी श्रेणीमध्ये, सी मध्ये, म्हणजे कशामध्ये पण ते उत्तीर्ण झाले असतील. आपल्याला दाखवले ए श्रेणीमधले, आपण ए श्रेणीमधले फाइंड केले. अशा प्रकारे हा ग्राफ आहे. तर आपला हा पहिला प्रश्न झालेला आहे. आपण या आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये कसं काढायचं ते एक एक व्यवस्थित काढून घेतलंय. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2 काय आहे. इथं आपल्याला म्हणजे आन्सर्स फाइंड करायचे आहेत. इथं ऑलरेडी ग्राफ दिलेला आहे. शेजारील स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे. तर बघा, आता इथं हे बघा, इथं काय 100 पर्यंत स्तंभ दिले आहेत, म्हणजे हा ऑब्व्हियसली शतमान स्तंभालेख, ठीक आहे, म्हणजे पर्सेंटेज बार ग्राफ. आपण आता क्वेश्चन 2 चे आन्सर लिहू. क्वेश्चन नंबर 2 हा प्रश्न पहिला तुम्ही करून घ्या व्यवस्थित. इथं हे युनिट वगैरे व्यवस्थित लिहून घ्यायचे, ठीक आहे. हे एक्स ऍक्सिस, हे वाय ऍक्सिस, आणि हे प्रमाण किती, 1 सेंटीमीटर म्हणजे किती, 10% विद्यार्थी घेतले आहे एक वाय अक्षावर, ठीक आहे. हे ABCD म्हणजे काय झालं, हे वर्ग झाले, म्हणजे हे इयत्ता झाल्या ABCD, हे सेक्शन झाले, आणि हे झाले हे विद्यार्थी झाले, ठीक आहे. ए श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी वाय अक्षावरचे. आपण आता प्रश्न दुसरा घेऊया. क्वेश्चन नंबर काय 2. तर पहिला प्रश्न काय आहे. पहिला प्रश्न आहे, शेजारील स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे. तर इथं 100 पर्यंत कॉलम्स असल्यामुळे हा काय शतमान स्तंभालेख होईल, ठीक आहे. तर पहिल्याचा आन्सर काय येईल, शतमान स्तंभालेख. शतमान स्तंभालेख म्हणजेच काय, पर्सेंटेज बार ग्राफ. पर्सेंटेज काय, बार ग्राफ. आता दुसरा बघा, आहे दुसरा काय आहे. एक्स अक्षावर काय आहे. आता दुसरा प्रश्न काय म्हणते, दुसरा बघूया आपण. अजिताच्या शेतातील तुरीचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या किती टक्के आहे. आता काय दिलंय, अजिताच्या शेतातील तुरीचे उत्पादन. आपल्याला अजिताच्या शेतातील काढायचंय. इथं बघा, हे काय दिलंय, हे शेतकरी एक्स अक्षावर, शेतकरी वाय अक्षावर काय दिलं आहे, उत्पादनाचे शतमान दिलंय. आणि हे जे ब्ल्यू केलं आहे काय, तूर उत्पादन आहे. आणि प्रत्येक स्तंभाची उंची काय 100 पर्यंत आहे, म्हणून हे काय शतमान स्तंभालेख झाला, ठीक आहे. पर्सेंटेज बार ग्राफ. आता अजिताच्या शेतातील तुरीचे उत्पादन. अजिता कुठं आहे, ही अजिता झाले, ठीक आहे. ती अजिता, तिचे तुरीचे उत्पादन. तो हे ब्ल्यू म्हणजे काय, तुरीचे उत्पादन झाले, ठीक आहे. एकूण उत्पादनाचे किती टक्के आहे.
आणि हे उरलेलं म्हणजे हे हरभऱ्याचं झालं. तर एकूण किती आहे? ते किती टक्के आहे? 60% आहे. ठीक आहे, हे इथंच दिलं आहे. हे 60 पर्यंत म्हणजे किती झालं? हे एकूण उत्पादनाच्या 60% आहे. आपण आता क्वेश्चन नंबर काय 2 लिहू. 2 चा आन्सर किती टक्के आहे? एकूण उत्पादनाचे किती टक्के? 60%. ठीक आहे, एकूण उत्पादनाच्या 60% आहे. अजिताचे तुरीचे उत्पादन. आता तिसरा प्रश्न आहे, यश आणि रवी यांच्यापैकी कोणाच्या हरभरा उत्पादनाचे शतमान किती जास्त आहे? ठीक आहे, आता यश आणि रवीचे पहिले हरभऱ्याचे उत्पादन पाहावं लागेल. तर यशचं किती आहे हरभरा उत्पादन? हे बघा इथं 50. किती झालं हे? 50 यशचं. आणि रवीचं किती आहे? 70. ठीक आहे, यशचं 50 आणि रवीचं किती आहे? यश आणि रवी यांच्यापैकी कोणाच्या हरभरा उत्पादनाचे? हरभरा. ठीक आहे, यशचं 50 आणि रवी म्हणजे हे व्हाईट वाला हरभऱ्याचं आहे. तर रवीचं किती आहे? हे 70. तुरीचं झालं तर उरलं किती? हे 30. ठीक आहे, हे किती झालं? हे 30 म्हणजे हे किती झालं? 20%. ठीक आहे, हे 20% म्हणजेच यशचे हरभरा उत्पादन 20%नी काय आहे? जास्त आहे. तर प्रश्न तिसरा, तर काय होईल? यशचे हरभरा उत्पादन. ठीक आहे, यशचे हरभरा उत्पादन, यशचे हरभरा उत्पादन किती? हे 50 आणि ते मायनस किती झालं? हे 30 म्हणजे किती? 20%नी काय आहे? जास्त आहे. 20%नी काय आहे? जास्त आहे. हे झालं तिसऱ्याचं उत्तर. आता चौथा बघूया. चौथा काय म्हणतोय? सुधाच्या चौथा, तुरीच्या उत्पादनाचे सर्वात कमी शतमान कोणाचे? तर तुरीचे उत्पादन कोणते आहे? ब्ल्यू कलरचे. तर तुरीचे सगळ्यात कमी कोणाचे आहे? तर हे बघा 40 म्हणजे हे सुधाचे. ठीक आहे, तर कोणाचे आहे? सुधाचे. तर काय? सुधाचे शतमान काय आहे? सर्वात कमी आहे. सर्वात काय आहे? कमी आहे. आणि किती आहे? तर किती? 40%. ठीक आहे, आता पाचवा बघूया. सुधाच्या तूर व हरभरा यांच्या उत्पादनांची शेकडेवारी किती आहे? तर सुधा कुठं आहे? हे बघा, सुधा तूर व हरभरा यांच्या उत्पादनाची शेकडेवारी किती आहे? तर सुधाचे तूर उत्पादन किती आहे? तूर उत्पादन हे बघा ब्ल्यू किती? 40%. ठीक आहे, आणि हरभरा किती आहे? हरभरा हा जो व्हाईट वाला आहे हा हरभरा, तर हे 40. तर उरलेले किती होईल? 60%. ठीक आहे, तर बघा पाचवा काय म्हणते? तूर उत्पादन किती होईल?
तूर उत्पादन 40%. ठीक आहे. आणि काय हरभरा उत्पादन, आणि काय हरभरा उत्पादन किती टक्के आहे? 60%. ठीक आहे, म्हणजे हे किती झाले? हे 100 मायनस हे किती? 40 बरोबर हे किती? 60% झाले. ठीक आहे. हा झाला दुसरा प्रश्न. आता प्रश्न तिसरा बघूया. प्रश्न तिसरा काय आहे? काही शाळांतील इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून मिळालेली माहिती खालील सारणीत दिली आहे. ती माहिती शतमान स्तंभालेखाने दाखवा. ठीक आहे. तर आता इथं आपल्याला आणखी ग्राफ काढायचा आहे. तर बघा, इथं काय दिलंय? शाळा दिलाय, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. मग इथं काय विज्ञान शाखेकडे कल आणि वाणिज्य शाखा, 2 शाखा दिलेल्या आहेत. तर विज्ञान शाखेकडे पहिलीच्या विद्यार्थ्यांचा किती काय 90 विद्यार्थी गेले. वाणिज्य शाखेकडे 60 विद्यार्थी. दुसरीमध्ये काय, तर दुसरे शाळेमधून किती? 60. तर इकडे 20. तर तिसरी मधून किती? 25 आणि इकडे 25. चौथ्या शाळेमधून किती? इकडे 16 आणि इथं 24. ठीक आहे. तर हे काही शाळेंचं काय केलंय त्यांनी? सर्वेक्षण केलं आहे. आता वाणिज्य शाळेकडे आणि विज्ञान शाखेकडे किती मुलांचा कल आहे ते दाखवलं आहे. तर आपल्याला त्याचं काय शतमान स्तंभालेख काढायचं आहे आणि त्यामध्ये दाखवायचं आहे. तर आपण आधी असा एक टेबल बनवूया पहिल्यांदा आणि मग नंतर ग्राफ करूया. तर हा आपला शेवटचा प्रश्न आहे, तिसरा. तर बघा आता क्वेश्चन नंबर काय 3. तर आपण आता हे काढून घेऊया आधीच, नाही तर मग वेळ होते तिथं. तर बघा आता इथं काय दिलं आहे? आपण हे काढूया. आता आधी काय टेबल काढून घेऊया. तर टेबल काढताना आपण तर हे बघा, आपण आता टेबल काढूया. हे जे दिलेली माहिती आहे टेबलमध्ये फिल करूया. इथं काय दिलंय? आधी इथं शाळा दिल्या आहेत. तर बघा, आता आपण तिसरा प्रश्न बघूया. तर काय दिलं आहे? 10वीतील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले, विज्ञान शाखेकडे कल आणि वाणिज्य शाखेकडे कल. ठीक आहे. तर 4 शाळा दिल्या आहेत. पहिली शाळा, दुसरी शाळा, तिसरी शाळा आणि चौथी शाळा. तर बघा काय दिला? पहिल्या शाळेमध्ये 90 विद्यार्थी विज्ञान शाखेकडे जातात, तर 60 विद्यार्थी वाणिज्य शाखेकडे. दुसऱ्या शाळेमध्ये 60 विद्यार्थी विज्ञान शाखेकडे, 20 विद्यार्थी वाणिज्यकडे. आणि तिसऱ्या शाळेमध्ये 25 आणि 25 म्हणजे अर्धे अर्धे. चौथ्या शाळेकडे 16 विद्यार्थी विज्ञान शाखेकडे आणि 24 विद्यार्थी वाणिज्य शाखेकडे. यावरून आपल्याला काय काढायचं आहे? शतमान स्तंभालेख काढायचं आहे. तर आपण ते काढताना आपण आधी एक ग्राफ बनवून घेऊया याच्यावरून. तर बघा, आपण ग्राफ बनवलेला आहे. हे बघा, आपण काय ग्राफ बनवलेला आहे, टेबल बनवलाय. तर बघा, ह्या टेबलमध्ये आपण काय काय दाखवलंय? ही माहिती जी विज्ञान शाखेकडे कल असणारे विद्यार्थी, हे तर आपल्याला दिलंच आहे. वाणिज्य शाखेकडे कल हे पण दिलेलं आहे, 20, 25 आणि 24. मग यांची आपण काय केली? ही टोटल केली आहे. या दोघांची टोटल किती झाले?
इथं पहिली शाळा 150, दुसऱ्या शाळेचे 80 आणि तिसरी 50 आणि चौथीमध्ये 40 अशी याची टोटल झाली आहे. मग आता बघा, आता आपण त्याचे पर्सेंटेज काढले आहे. तर पहिल्या शाळेमध्ये 90 विद्यार्थी, कितीमधून टोटल विद्यार्थी हे 150 झाले, तर 90 हे 90 150 मधून, ठीक आहे, 150 मधून 90 तर किती निघले ते 60%. ठीक आहे, हे 0 इथं कट केला, मग इथं भाग दिलाय. ठीक आहे, हे झाले 60%. तसेच हे दुसऱ्या शाळेचे 60 विद्यार्थी किती मधून 80 मधून, तर याचे किती झाले 75% झाले, म्हणजे विज्ञान शाखेसाठी. 25 विद्यार्थी किती मधून 50 मधून, हे तर हे किती झाले 50%, 50%. तर हे चौथी शाळा घेतली आहे, तिथून किती हे 16 विद्यार्थी किती मधून 40 मधून. ठीक आहे, टोटल काय 40 यांची टोटल केली ना आपण, ते 40 झाले, 40 मधून 16 म्हणजे किती झाले ते 40%. ठीक आहे, आता मग हे विज्ञान शाखेचे झाले, आपण काढले. आता वाणिज्य शाखेचे. ठीक आहे, तर वाणिज्यमध्ये किती 60 विद्यार्थी 150 मधून, तर मग आता आपण हे मायनस केले, तर हे 60% गेले, ते किती राहिले 40%. तसंच आपण दुसऱ्याला पण केलं. आता हे 75% विद्यार्थी आपले विज्ञान शाखेचे सापडले, तर आपण हे 75 मायनस केले, तर किती राहिले हे 25%. ठीक आहे, तसंच इथं तिसऱ्या शाळेमध्ये हे 100 मधून किती 50, हे 50 विज्ञानचे सापडले, तर 50 मायनस केले, तर उरलेले कोणते वाणिज्य शाखेचे. तसंच सेम चौथ्या शाळेसाठी 100 विद्यार्थ्यांमधून हे किती 40% विज्ञान शाखेचे मायनस केले, तर किती राहिले 60% म्हणजे वाणिज्य शाळेचे. तर हा झाला आपला टेबल. ह्या टेबलवरून मग आपण आता ग्राफ बनवूया. तर बघा, आता हे एक्स ऍक्सिस आणि हे वाय ऍक्सिस घेतलं. ठीक आहे, तर हा ग्राफ आहे आपला. तर आधी हे एक्स ऍक्सिस घेतलं, इथं काय शाळा घेतल्या, पहिली शाळा, दुसरी शाळा, तिसरी शाळा आणि हे चौथी शाळा. ठीक आहे, आणि इकडे वाय ऍक्सिस वर विद्यार्थी संख्येचे काय घेतले, शतमान घेतले, आणि आपण काय स्केल घेतली आहे 1 सेंटीमीटर बरोबर 10%. ठीक आहे, हे जे 1 सेंटीमीटर बरोबर काय घेतले 10%, आणि हे काय पर्सेंटेज बार ग्राफ असल्यामुळे प्रत्येक कॉलम काय 100 पर्यंत घ्यायचं असतं. ठीक आहे, तर आपण हे कॉलम काय 100 पर्यंत घेतलंय. आता बघा, आता हा पहिला आपण विज्ञान शाखेकडे कल जाणारे ग्रीन कलरने दाखवलं, आणि जे ब्लँक ठेवले ते वाणिज्य शाखेकडे म्हणजे उरलेले. तर हा काय शतमान स्तंभालेख असल्यामुळे 100 पर्यंत आपण कॉलम काढले. ठीक आहे, तर आता आपण इथं बघा विज्ञान शाखेकडे कल जाणारे आपण आता काढले आहे, किती पर्सेंट झाले 60%. तर म्हणून आता हे 60 वर 10 सेंटीमीटरचा 1 सेंटीमीटरचं किती 10%, म्हणून आता हे 60% झाले इथं. तर हे विज्ञान शाखेकडे, हे जे ग्रीन आहे हे, मग उरलेले कोणते राहतील 40% हे वाणिज्य शाखेवाले. तसंच आता दुसऱ्या शाळेमध्ये किती आहे 75% इथपर्यंत. ठीक आहे, तर हे 75% हे झाले ग्रीन दुसऱ्या शाळेचे. तसेच तिसऱ्या शाळेमध्ये किती 50%. ठीक आहे, हे सेंटरला 50% हे आणि 50 ते, म्हणजे विज्ञान आणि वाणिज्य दोन्ही सेमच आहे. आता तिसरी हे तिसरी शाळा झाली 50-50. आता चौथी बघा, चौथीमध्ये काय आहे 40% विज्ञान शाखेकडे, तर हे 40% झाले. हे बघा, हे 40%, आणि मग उरलेले 60% कोणते वाणिज्य शाखेकडे. असा आपला हा तिसरा प्रश्न संपला आहे. तर हा आपला शतमान स्तंभालेख झालाय. तर हा सराव संच पण आता इथे संपला, आणि हा चॅप्टर पण संपला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे आपला हा सांख्यिकी चॅप्टर आहे तो संपलेला आहे. तर सांख्यिकमध्ये 3 सराव संच होते, ते तिन्ही पण आपल्याला संपलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण हा चॅप्टर 11 आहे, तर याच्यानंतर आपण चॅप्टर 12 घेऊ. तर धन्यवाद.